रामराजेंसाठी मी माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार आहे, असं मत वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील इच्छुक उमेदवार रमेश धायगुडे पाटील यांनी व्यक्त केले. शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार आणि तगडे कार्यकर्ते रमेश धायगुडे पाटील यांनी सांगितले की विधानसभेसाठी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून इच्छुक आहे, पण वाई खंडाळा महाबळेश्वर या 3 तालुक्याचा विचार केला असता अतिशय अभ्यासू, हुशार आणि विचाराने प्रगल्भ असे ज्येष्ठ नेतृत्व असलेले नेते म्हणून रामराजेंकडे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पाहिले जाते. ते जर आपल्या मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असतील तर खंडाळा तालुका 100% त्यांच्या पाठीमागे उभा राहील. माझ्यासारखा इच्छुक उमेदवार त्यांना बिनशर्त पाठिंबा देईल आणि या निवडणुकीतून माघार घेईल. त्यांना निवडून आणण्यासाठी आणि पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकर साहेबांना आमदार करण्यासाठी मी ताकदीने मदत करेल, असा विश्वास रमेश धायगुडे पाटील यांनी लोकवृत्तशी बोलताना व्यक्त केला. साताऱ्यातल्या फलटण मधलं राजकारण तर पेटलेलंच आहे. फलटण बरोबर त्याच्या जवळ असलेला मतदारसंघ म्हणजे वाई खंडाळा मतदारसंघ. वाई खंडाळा मतदारसंघामध्ये सध्या रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव चर्चेत आहे. एक तगडा उमेदवार शरदचंद्र पवार गटाचा रामराजे नाईक निंबाळकर असतील अशी चर्चा आहे ना. आपण सर्वात पहिली बातमी ही आपण प्रसारित केलेली आहे आणि या बातमीला पुष्टी फार मोठी मिळत आहे. ती म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे जे इच्छुक उमेदवार आहेत आणि तगडे कार्यकर्ते ज्यांना म्हणतात ते म्हणजे रमेश धायगुडे पाटील हे आज आपल्या समवेत आहेत. ते खंडाळ्याचे आहेत. त्यांच्याकडनं या सगळ्या प्रक्रियेबाबतीत जाणून घ्या. काय सांगाल? रामराजेंचं नाव चर्चेत आहे, तुम्हीही स्वतः इच्छुक आहात शरदचंद्र पवार गटात. मी विधानसभेसाठी मी शरदचंद्र पवार गटातून मी इच्छुक आहे, पण वाई खंडाळा महाबळेश्वर या 3 तालुक्याचा विचार करत असता अतिशय अभ्यासू, हुशार आणि विचाराने प्रगल्भ असणारा नेता म्हणून रामराजेंच्याकडे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये पाहिलं जातं. तो जर उमेदवार, ती व्यक्ती जर आमच्या मतदारसंघामध्ये येणार असेल तर खंडाळा तालुका 100% त्यांच्या पाठीशी राहील. माझ्यासारखा इच्छुक उमेदवार बिनशर्त पाठिंबा त्यांना देऊन मी माघारी घेऊन त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस करून या तालुक्यामधून त्यांना निवडून आणण्यासाठी आणि पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी रामराजे नाईक निंबाळकरांना मी आमदार करण्यासाठी खूप खूप मदत करेल. कालपासनं ही आमच्याकडनंच बातमी प्रसारित झालेली आहे की रामराजे हे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार असतील. ही बातमी प्रसारित झाल्यानंतर खंडाळा, वाई आणि महाबळेश्वरमध्ये काय प्रतिक्रिया आहे? आपण उमेदवार आहात, काय सांगाल? एनडीटीव्हीने जी बातमी रात्री टीव्हीला दिल्यानंतर खूप फोन यायला सुरुवात झाली. मी रामराजेंचा अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं लोकांना मला माहिती असेल असं लोकांना वाटत होतं. परंतु मला बातमी आल्यानंतरच ती गोष्ट मला लक्षात आल्यानंतर मला महाबळेश्वर तालुका असेल, वाई तालुका असेल आणि 100% तालुक्यातून ज्या लोकांनी राजकीय दृष्ट्या विरोधात असतील किंवा बरोबर असतील, लोकांना सुसंस्कृत आमदार आमच्या तालुक्याला पाहिजे. आमच्या तालुक्यामध्ये औद्योगिक क्रांती फार मोठ्या प्रमाणात झाली. औद्योगिक क्रांती उभी करत असताना रामराजेंनी फार कष्ट घेतलेले. 95 ते 2009 या कालावधीमध्ये 15 वर्ष त्यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. परंतु 9 ते 2024 या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये या तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ठोस असं काम या तालुक्यामध्ये झालेलं नाही. म्हणून लोकांना असं वाटतंय की एवढी मोठी औद्योगिक क्रांती झाली, परंतु या तालुक्यामध्ये लागणारं जे मटेरियल आहे, किंबहुना ते मटेरियल म्हणजे शैक्षणिक दर्जा, अगदी ते शिक्षणासाठी त्या तालुक्यातील मुलांना पुण्यामध्ये जावं लागतं, बारामतीला जावं लागतं. त्या शैक्षणिक संस्था या आमदाराकडनं कुठल्या उभ्या राहिल्या नाहीत. लोकांना, नवीन पिढीला असं वाटायला लागलं की रामराजेंसारखा सुसंस्कृत आमदार जर आपल्याला मिळाला तर आपल्या मतदारसंघाचं प्रगती होईल, एवढीच या लोकांची अपेक्षा. धायगुडे साहेब, खरं तसं म्हटलं तर लोकसभेच्या वेळेसमध्ये खरं तर या वाई मतदारसंघामध्ये बघितलं तर लोकसभेच्या वेळेस असं झालं होतं की जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते उदयनराजे आणि शशिकांत शिंदे, तर त्यावेळेस शशिकांत शिंदेनी फार काही प्रचार केला नव्हता सगळ्या या वाई मतदारसंघामध्ये आणि उदयनराजेंनीच झंझावात राहिला होता. तरी सुद्धा शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे यांना सुमारे 7,000 मतांचं लीड या वाई खंडाळा मतदारसंघाने दिलं होतं. याच वाई खंडाळा मतदारसंघातून आता सुमारे 7 ते 8 जण इच्छुक आहेत. तर ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी आहेत आणि त्यातले एक जे इच्छुक उमेदवार आहेत ते म्हणजे रमेश धायगुडे पाटील.
हे आज रामराजेंना समर्थन करत आहेत. तर असे आणखीन किती उमेदवार आहेत जे रामराजेंचं नाव आल्यावरती त्यांना हे करू शकतील? वाई तालुक्यातील आमच्या तालुक्यातील 3 उमेदवार इच्छुक आहेत. राहिलेले 2 सुद्धा त्यांना समर्थन देतील. बरं. वाई तालुक्यातीलही काय उमेदवार इच्छुक आहेत तेही समर्थन देतील. कारण या मतदारसंघामध्ये लोकांची प्रगतीच्या दृष्टीनं आणि नवीन कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी जो नेता मदत करत असतो त्याऐवजी मागच्या ज्यांनी 15 वर्ष या मतदारसंघावरती नेतृत्व केलं त्यांनी जुने कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते एकमेकांचे वाद लावून या गोष्टीला तिथली जनता फार कंटाळलेली आहे. त्यामुळं येणारा कुठलाही उमेदवार जरी असला तर तो सुसंस्कृत असावा अशी एक लोकभावना असल्यामुळं हा, समजा जर मकरंद पाटील आणि रामराजे फाईट झाली तर हे चित्र कसं दिसेल आणि काय काय चित्र बघायला मिळेल? रामराजे 30 ते 35 हजार मतांनी या मतदार तिन्ही तालुक्यात निवडून येतील. त्यांचे वाय तालुक्यात त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांचे रिलेशन आहेत. त्यांनी 15 वर्षात काम करत असताना 15 वर्षे ते पालकमंत्री होते. 3 तालुक्यामध्ये त्यांचा फार मोठा संपर्क आहे. त्यामुळे तिन्ही तालुक्यातून त्यांना कुठल्याही तालुक्यातून त्यांना कमी मतं मिळतील अशी परिस्थिती आहे. तिन्ही तालुक्यामध्ये त्यांना चांगली अधिकची मतं म्हणजे महाबळेश्वर तालुका असेल वाई तालुका असेल खंडाळ्यातनं तर 70% पुढे बोलायचं. बर, तर हे होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश धायगुडे पाटील, जे स्वतः वाईमधनं आमदारकीचे स्वप्न बघत आहेत, स्वतः उमेदवार इच्छुक आहेत. तरी सुद्धा प्रेमापोटी आणि पक्षासाठी ते स्वतःची उमेदवारी सोडायला तयार आहेत आणि रामराजेंच्या समर्थनार्थ उभे राहिलेले आहेत. सुजित आंबेकर, सातारा.